वाजतापासून एरंडोल काही दूर नाही आहे. सकाळी 12 पर्यंत मंदिर चालू असतं, संध्याकाळी 5 नंतर 4 नंतर आमचं मंदिर उघडतं. काय की मंदिरात आमची वॉर्निंग अशी बाबांची की आम्ही टीव्हीवर किंवा पेपरला कुठेही जाहिरात करत नाही. बाबांची सक्त वॉर्निंग आहे की जाहिरात करायची नाही. माउथ टू माउथ लोक येतील आणि माउथ टू माउथच प्रचाराने भक्तांची गर्दी वाढते. आता गजरे आम्ही घेतलेत, 2 मिनिटात सांगतो आणि सत्कार होतील. या माऊलीच्या गेल्या 15 वर्षामध्ये आता मला सांगा की आपण बागेत केळीचे झाडं लावतो मळ्यामध्ये, तर दरवर्षी ते कापून नवीन लावावं लागतं. बार असं काहीतरी आहे. आम्ही 2 बाबांना मांडले, पण त्या बाबांच्या आमच्या उजव्या बाजूला आमच्या मैदानातच 2007 पासून म्हणजे पहिल्या जमीत 2 केळीची झाडं उगवली आहेत आणि ती पडली का गजाननाचा जयघोष करत एरंडोल ते शेगाव पायी वारीच्या निमित्ताने आपल्या जामनेर नगरीत दाखल झालेले आमचे परम श्रद्धेय बापूसाहेब मोरे सर आणि त्यांच्या समवेत आलेले 400 पायी वारीत सहभागी झालेले वारकरी, आपल्या सगळ्यांचं मी रविभाऊ महाजन यांच्या परिवाराच्या वतीने आणि संपूर्ण जामनेर नगरीतील माता भगिनी, सर्व परम श्रद्धेय सगळ्या मंडळींच्या वतीने मी आपल्या सर्वांचं भक्तिभावाने हार्दिक स्वागत करतो. जामनेर वासी खरं आपण भाग्यवान आहोत की आदरणीय बापूसाहेब मोरे सर यांच्या या भक्ती सागरामध्ये हा भक्ती मेळा, हा सत्संग गेल्या 18 वर्षांपासून आमचे रविभाऊ महाजन, त्यांचा परिवार या सगळ्या भक्तजनांच्या मुक्कामाची सोय करतोय. त्याचबरोबर आमच्या जामनेर वासियांसाठी हा भक्तीचा हा मेळा या ठिकाणी फुलवण्याचा हा प्रयत्न त्यांचा हा नेहमी असतो. 36 वर्षांपासून बापूसाहेब मोरे सर ही पायी वारी या ठिकाणी ते नेहमी आयोजित करीत आहेत. आणि जसं सर बोलले की साईंच्या विचारांचा हा जो ठेवा आहे हा पुढे नेत, कारण आज त्या विचारांची गरज आहे. आम्ही सगळे आमच्या प्रपंचामध्ये एवढे गुरफटलेले आहोत की आम्हाला ह्या आध्यात्मिक वचनांचा असा विसर पडलेला वाटतो. आणि आज त्या गोष्टी ज्या लोप पावत चाललेल्या आहेत त्या गोष्टी आम्हाला, त्याचा उजाळा या निमित्तानं, ह्या सत्संगाच्या निमित्तानं आम्हाला होतोय. ही सगळी संत जनमंडळी, हे सगळे वारकरी आमच्या ह्या नगरीत दाखल झाले. मी रविभाऊ महाजन यांच्या परिवाराला विनंती करतो, आमचे रघुभाऊ महाजन असतील, अर्जुन भाऊ असतील,
फोटो घ्या, व्हिडिओ घ्या. बोल गजानन या पायवारीचा हा तिसरा मुक्काम. आपल्या आदरणीय रविभाऊ महाजन यांचा परिवार आणि त्याचबरोबर सर्व नगरवासियांच्या वतीने आदरणीय बापूसाहेब मोरे सर यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. बोला गजानन महाराज की जय. महाजन परिवार आणि आमचे या ठिकाणी आमच्या सत्काराचा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी बोला गजानन महाराज की जय. यानंतर माननीय सेवाजी भाऊ पाटील. बोल गजानन महाराज की जय. रविभाऊ महाजन यांच्या परिवाराच्या वतीने नगरवासियांच्या वतीने आपण करावा. त्यानंतर जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून ही मंडळी दर गुरुवारी शेगावला, दर गुरुवारी, दर महिन्याला नाही, दर गुरुवारी शेगावला जातात. अनेक बाबांच्या अनेक चमत्कारांना घडतात आणि आता वारीला यायला लागल्यापासून इकडे नक्की येतात. बोला गजानन महाराज की जय. देव ईश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आज आपल्या जामदेनगरीमध्ये दरवर्षी एरंडोल ते शेगाव पायीवारी आपल्या महाजन परिवाराच्या माध्यमातून इथं येते. त्यांची सत्कार, सेवा, जेवण जेवढं होतं तेवढं ते करण्याचे प्रयत्न करतात. माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि पायदळ वारी करणाऱ्या सगळ्या भाविकांचा मी चैतन्यधामच्या वतीने हार्दिक अभिनंदन, स्वागत आणि वंदन करतो. सहसा मी बोलत नाही, पण आज पवार डॉक्टर साहेब आम्ही इथे दोघं चर्चा करत चर्चा झाली. काही लोकांना वाटतं की पायीवारी काय असते आणि काय भेटतं याच्यातनं. बापूंना किती वर्षापासून आपण बघतोय, जवळपास 36 वर्षापासून ही पायीवारी चालली आहे. बापूंमध्ये काय परिवर्तन आलंय सांगा बरं. बापू हसले म्हणजे काहीतरी. आता लेटेस्ट गोष्ट सांगतो की जेव्हा पायीवारी इथं जामनेरमध्ये प्रवेश झाली, बापूंचं डोकं दुखत होतं
पवार डॉक्टरांकडे गेले. 4-5 दिवसापूर्वी त्यांच्या टुडिओ इको वगैरे सगळं झालं. बाबा सगळे नॉर्मल आहे आणि आता संध्याकाळी डोकं दुखत होतं तरी पण आपल्यामध्ये बसून ते भजन करताय. हा प्रभाव आशीर्वाद कोणाचा आहे? बाबांचा आहे. असं नाही, दोघं हात वरती करा सगळ्यांनी. गजानन बाबा की तुझ्या मीराबाई जलद कर दो तेरा. फक्त शर्त एवढीच आहे की आपल्यामध्ये ती श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान. मला बोलायचं थोडंसं वेगळं होतं की आज आपल्या या पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल घरामध्ये संस्कार देण्याची फार गरज आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज विसरत चाललो, पण जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान बद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण अभिनंदन केलं. कारण की दरवर्षी ते काही ना काही असे उपक्रम करतात ज्या मानव जातीला खूप पूरक आहे. आपण आपली संस्कृती विसरत चाललो. आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपण आपल्या मुलांना नाही सांगू शकत आहे. गीता काय आहे ते माहित नाही, रामायण काय आहे ते माहित नाही, बाबांचं चरित्र आम्हाला माहित नाही. येणाऱ्या पिढीला आपण काय देतोय? टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चालवा. मी पण चालवतो, पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. आज आपण एक दुसऱ्यांच्या विरोधामध्ये, एक दुसऱ्यांच्या कटुतेमध्ये आपलं एवढं वाया चाललंय सगळं वेळ. आज या परिवारामध्ये आपुलकी आहे, प्रेम आहे, बाबांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे एक भक्तिभावाचा एक दिवसाचा आपलं एवढं छान हा नजारा मिळत नाही. आमचे श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज माँ नर्मदा परिक्रमा ते पण सुरू केलेली आहे. 3600 किलोमीटर आहे ती. 4.5 महिने लागणार आहे. मी पण आता 4 दिवस त्यांच्या सोबत होतो. पर डे जवळपास ते पण 30-32 किलोमीटर चालताय. पण दिवसभर थकल्यानंतर जेव्हा सकाळी उठतात तीच ऊर्जा, तोच आनंद आणि तीच भक्ती. आज आपण घरामध्ये अरे थंडी वाजते, हे होते ते होते आहे, पण एवढ्या वारकरी बघा, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य, ही आहे भगवंताची भक्तीची किंमत. आजप्रमाणे सकाळी लवकर या. बोला गजानन महाराज की जय. गोपाळची इच्छा कुठे तुम्हाला माहिती, तिथं जायचंय. अर्जुन दादा आपला मोठे दादा तुम्ही पण या. तिघांचा करा अम्मा, तिघांचा करू शरद बरं. अर्जुन दादा हॅलो. अर्जुन भाऊ आपले वारकरी आहेत, थोडं त्यांना नाचावं लागेल आता, आणि त्यांना नाचायचंच आहे. असं आहे का? शरद नाथ लगा आता करतो उद्या. आमची वाटण्याची जेवण करून देते.
राम राम हो सर मुलगी नाते पोळीवाला घेतो